हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल प्रिया लाईफ ब्लॉग्समध्ये तुमचं खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत या घरात असलेल्या भाज्या पावभाजी कशी तयार करायची हे सांगणार आहे। त्यासाठी मी सर्वप्रथम पावभाजींच्या भाज्या शिजवण्यासाठी कुकरमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यात जिरे, आलं लसूणची पेस्ट आणि कांदा हा छान लाल होईपर्यंत परतून घेतलेला आहे। तो परतल्यानंतर आपले बेसिक मसाले म्हणजे हळद पावडर, लाल तिखट, धने पावडर आणि पावभाजी मसाला हा छान मिक्स करायचा आहे। आणि त्यानंतर मी 3 टोमॅटोची पेस्ट घातलेली आहे, तुम्ही कापून पण घालू शकता। आणि नंतर मी 3 आलू आणि 2 ते 3 मी ते गाजर घेतले आहे, त्याचे काप करून घेतले आहेत। हे आपल्या फोडणीमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे। नंतर थोडं कोथिंबीर व मी कस्तुरी मेथी घालून पुन्हा छान मिक्स करायचं आहे। पावभाजीची भाजी शिजण्यासाठी आपल्याला कुकरमध्ये पाणी घालून व संपूर्ण मिक्स करून 3 शिट्या होईपर्यंत आपल्याला पावभाजीची भाजी छान शिजवून घ्यायची आहे। 3 शिट्टी झाल्यानंतर आपल्याला कुकर खोलून घ्यायचा आहे। बघा भाजी छान शिजलेली आहे। यात मी कढईमध्ये ट्रान्सफर केलेला आहे त्याला आणि छान पावभाजीच्या मॅशरने मॅश करून घ्यायची आहे, म्हणजे संपूर्ण भाज्या छान बारीक करून घ्यायच्या आहे। आणि 5 मिनिटं छान शिजवून घ्यायचे। वरतून कोथिंबीर आणि पुन्हा कस्तुरी मेथी घालून मिक्स करायची। ही झाली आपली पावभाजी। आता पाव शिकण्यासाठी मी सर्वप्रथम तवा गरम केलेला आहे आणि यात मी तुपाचा वापर केलेला आहे। आणि दोन्ही साईडने छान तूप लावून आपल्याला पाव छान क्रिस्पी होईपर्यंत शेकून घ्यायची आहे। आता बघा एक साईडला मी तूप घालून एक साईडला पाव छान क्रिस्पी शेकून घेतलेला आहे आणि दुसऱ्या साईडला पण आपल्याला असंच शेकून घ्यायचं आहे। ही बघा पावभाजी तयार झाली। कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये कळवा।